जळगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व 11 जागांवर महायुतीने यश मिळवलंय आणि आता लवकरच राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन होणार आहे। नव्या शासनामध्ये जिल्ह्याच्या वाट्याला किती मंत्रिपद येतात याकडेच सर्वांचं लक्ष आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये जळगाव जिल्ह्याला 3 कॅबिनेट मंत्रिपदं मिळाली होती आणि त्यामुळे नव्या शासनात जिल्ह्यातील किती आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळते ते पाहणं महत्त्वाचं आहे। तर जळगाव जिल्ह्यातील सर्व 11 आमदार हे मुंबईमध्ये आणि लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासह मंत्र्यांचा देखील शपथविधी सोहळा पार पडणार ही शक्यता व्यक्त केली जाते। आपण पाहतोय जळगाव मधली ही समीकरण आहे। त्या ठिकाणी गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यासह आणखी मंत्रिपद आहेत। अनिल पाटील हे सुद्धा आता पुन्हा मंत्री होणार का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर मंगेश चव्हाण आणि सुरेश भोळे यांचंही नाव चर्चेत आहे। त्या ठिकाणी संजय सावकारे हे भुसावळमधून निवडून आलेले आहेत। त्यामुळे आता कुणाच्या गळ्यात ही मंत्रिपदाची माळ पडते ते पाहणं महत्त्वाचं आहे।